नमस्कार सर. हा नमस्कार, बोला ताई. तुम्ही मागील रेकॉर्डिंग मध्ये सांगितलं होतं की 12 तारखेपासून ढगाळ वातावरण राहील आणि 11 तारखेच्या संध्याकाळीच काही भागात पाऊस पडेल. तर अगदी त्याप्रमाणे काही भागात पाऊस पडलाय. मग आजपासून वातावरण कसं राहील? आजच्याला काय होणार आहे की आज परत जास्त ढगाळ सूर्यदर्शनच होणार नाही आज. हो का? आणि आज मात्र अहिल्यानगर, पुणे, सांगली, सातारा बऱ्याच ठिकाणी पाऊस वाढेल. हो हो, म्हणजे आज पाऊस वाढणार आहे तर. हो, त्याच्यानंतर जुन्नर, सिन्नर, आळेफाटा बऱ्याच परिसर संध्याकाळच्याला चांगला पाऊस पडेल. हो हो हो, आज संध्याकाळी. हो. हो, आणि मग सर हे वातावरण किती दिवस राहील असंच? 14 तारखेपर्यंत. 14 जानेवारी. आणि त्यानंतर? पुन्हा पुन्हा कोरडं होईल, पुन्हा थंडी वाढेल थोडी. हो हो. आणि सर आता आपण जर पाहिलं तर 11 तारखेच्या संध्याकाळी जसं तुम्ही सांगितलं होतं मागील रेकॉर्डिंग मध्ये, तसंच बऱ्याच भागात कोल्हापूर असेल, अनेक ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडलेला आहे. आणि हो, आणि मग अहिल्यानगर भागामध्ये कसा राहील आणि जर होईल तर कोणकोणत्या भागांमध्ये होईल? अहिल्यानगरकडे सिन्नर, त्या परिसरामध्ये सिन्नर, आळेफाटा, त्याच्यानंतर ओझर, गणपती, विघ्नर साखर कारखाना, त्या परिसरात बऱ्याच ठिकाणी आज काय होईल, चांगला पेंडवलचा पाऊस पडेल रात्रीच्याला. हो हो, पेंडवणी सारखा. हो, म्हणजे काही भाग सोडणारे, काही भाग घेणारे तर. हो हो हो. आणि बाकी मग आपण जर पाहिलं तर मराठवाडा, विदर्भ या भागात कसं राहील वातावरण? मराठवाड्यात काही भागामध्ये थेंब येणार आहेत. मराठवाड्यातील काही भागामध्ये. हो हो हो, त्यात कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश राहील सर? बीड जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, यवतमाळ, हिंगोली, जालना, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, दौंड, कडाष्टी, बऱ्याच ठिकाणी आज दुपारच्या नंतर थेंब दिसेल रात्रीच्याला. हो हो, म्हणजे दुपारनंतर थोडा कुठं पेंडोलचा पडेल, कुठं सोडून देईल, कुठं आभाळ राहील. आज पण पाऊस येईल, थेंब येतीलच थोडे तरी. हो हो. पण मग हा जो पाऊस होणार आहे त्यापासून शेती पिकांना काही धोका नसणार आहे ना? याच्यामध्ये एक जणांचा फायदा होतोय, वेलवर्गीयाचा फायदा आहे. हो हो. आणि ज्यांच्याकडे हरभरा आहे त्यांना फुलं लागण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे. वेलवर्गीयासाठी चांगलं आहे, ऊस उगवायला चांगलं आहे. हो हो. आणि फक्त याच्यामध्ये काय होतं, थोडी धुई असते, त्याच्यामुळे द्राक्ष बागाचं, डाळिंब शेतकऱ्याचं त्याच्यात नुकसान होतंय. हो हो, म्हणजे काही शेतकऱ्यांसाठी पोषक वातावरण आहे तर काही शेतकऱ्यांना त्याचा नुकसान देखील होणार आहे. नुकसान देखील होणार आहे. हो हो. आणि मग सर तुम्ही असं पण सांगितलेलं आहे की जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा वातावरण बिघडणार आहे. मग ती परिस्थिती कशी राहील? ते काय होईल विदर्भाकडे, ते कारण की ते मध्य प्रदेशकडे पाऊस पडणार आहे, त्याचा असर मग विदर्भाकडे होईल त्याचा. हो हो, म्हणजे आपल्या इकडे नाही होणार, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आभाळ राहील आणि तिकडे विदर्भ, अमरावती, अकोला, वर्धा, घाटाच्या खाली, नांदुरा, बुलढाणा तिकडे मग थोडं वातावरण खराब होईल तिकडे. हो हो हो. हो सर, म्हणजे जसं की आता आपण 2 दिवसापूर्वीच तुमचा अंदाज टाकला होता, त्याला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि शेतकऱ्यांच्या कमेंट्स होत्या की सध्या वातावरण खूप बिघडले, म्हणजे ढगाळ वातावरण तयार झाले, तर मग सरांकडून पुन्हा अंदाज घ्या. त्यासाठी दुपारनंतर बघा ना, आज 12 जानेवारी आहे ना. हो, 12 दुपारी 4च्या नंतर बघा ना, तुमच्या इकडे नाळेफाटा तिकडल्या संगमनेर परिसरात, अहिल्यानगरकडे असं थेंब दिसतील. आणि रात्री मध्यरात्री मात्र 12 ते 2च्या दरम्यान मात्र बऱ्याच ठिकाणी पाऊस पडायला दिसेल. हो हो, म्हणजे मध्यरात्री. हो ठीक आहे सर, छान आपल्या शेतकऱ्यांना योग्य आणि महत्त्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सर. ठीक.